हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहोत कॅम्पिंगला. तर कॅम्पिंगला चालल्यावर ना तिथून आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार आहोत. तर जाम लेट ब्लॉग आले कारण की जेईचे प्रिपरेशन चालू आहे त्यामुळे ब्लॉगने. तर आमच्या टीममध्ये कोण कोण आहे पहिला हा आमचा आकाश दादा हा आमच्या टीममध्ये आहे. नंतर हा ग्रुपचा लीडर मनोज केने, आमचा दादा फेवरेट ना. त्याच्यानंतर आर्यन पण इकडे आहे. हा आर्यन दिदीचा पोऱ्या. मग आता आम्ही सगळी जाणार आहे इथून. आता सगळी तयारी झालेली आहे, भांडी बिड्याचं सगळी तयारी झालेली आहे. मग आता इथून निघू सरळ कॅम्पिंगला. कुठे रे आपल्या मोखाड ना, मोखाडा जवार मोखाडा. चला तिकडचा तुम्हाला व्ह्यू आणि तिकडे एक डॅम पण आहे, बघू तिथं कसा एक्सपिरियन्स असतं तुम्हाला पण दाखवा. चला गाईज आता झाले सगळी रेडी. आता इथं सगळं आहे त्याच्यामध्ये सामान आम्ही भरलेलं आहे फुल. असं या प्रकारे भरलेलं आहे. अशीच असतं आम्हाला काही सिक्वेन्स नसतं काही फरक नाही. अशी भारीशी गाडी आहे, ही आकाशदाची गाडी आहे गाईज. आता गाईज आम्ही निघलेला आहे, आता गाडीवर बसतो. सगळी बसलेली आहे, आता मी पण बसतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अजून आम्ही गाडीमध्ये ट्रॅव्हल करतो. आकाश दादा गाडी चालवतो. एकदम मस्त फिल्मी गाणी लावलेले आहेत गाईज. एकदम एन्जॉयमेंट करत चाललेलो आम्ही. कसं असं नाही येणार नियोजन. हे आमचे हेड आहेत मनोज दादा. आता जवळपास एक तास झाला आम्ही ट्रॅव्हलिंग करता. अजून 38 किलोमीटर्स बाकी आहे. एक नंबरचं रोड म्हणजे एकदम भारी असं घाट टाईप नाही तर नदी पण आहे वाटतं. शामे मलंग सी रातें सुरंग सी बागी उड़ान पे ही ना जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. गाईज इथे एक नंबरचा व्ह्यू होता. आम्ही फोटोशूट पण केला, पण नंतर तुम्ही व्ह्यू बघा. आम्ही फोटोशूट केला इथं, जाम भारी होते. चला आता गाडीमध्ये बसायचं आहे, जायचं पण आहे, लवकर पोहोचायचं पण आहे ना तिकडं. चला तर गाडीमध्ये बसलं आपण. पण जाम डेंजर जाम भारी फोटो आला. आम्ही रील्स पण शूट केलं नाही, रील्स नाही व्हिडिओ तुम्हाला दाखवतात. ते व्हिडिओ आम्ही शाहरुख खानची पोज मध्ये केले. चला पोहोचलेला आहो ना. आता आम्ही चाललेलो आमच्या मेन स्पॉटची इकडे. आणि इथली जी जागा आहे ना गाईज, एकदम म्हणजे जाम जुन्या काळातली कसं घर असतात तसं त्या प्रकारे आम्ही चाललेलो आहोत. अशी खूप रात्री जागा आहे. आम्हाला जाम टाइम झाला कारण की आम्ही मधून थांबलो ना. मेन माझ्या मुलं लेट झाला कारण की मी लेट निघलो, सॉरी त्याच्यासाठी. बघा अख्खा पूर्ण असं आहे. आता आम्ही चाललो आमच्या स्पॉट तिकडे. मनोज दा कसं वाटतं तुला? खूप छान वाटतंय. आज कुठेतरी आले आदिवासी लोक जीवन कसं जगतात. हो ना बाई, त्यांची घरा काय एक नंबर आहेत ना. यू इथं फार गेलाय पाणी तिकडं म्हणजे धरून आहे ना पुरं काय. हा योच तो काहीच तुम्ही बघा आमचा योच कालोखात दिसत नाही. हो ना आम्हीच बांधलं बंदर. सकाळी स्पॉट आपण दाखवू. तर गाईज आता आम्ही चालले वापस. आमचा जागा ते टेंट लावायचं कुठं, त्याची जागा कुठं बघायची आहे ना ते आम्हाला डिसाईड करायचंय. तर चला. आकाश दादाला काही चिंबोऱ्या पकडायची जाम इच्छा झालेली आहे. आकाश दादा तुझा एक्सपिरियन्स सांग जरा मित्रांना.
आता काय माझे एक्सपिरियन्स सांगू. रात्रीचे चिंबोऱ्या पकडायची लय भारी असतं. म्हणजे मजा वेगळी असते ती. आता ते लहानपणी तेच कांड केले ना. लहानपणी नाही, एकदा दोनदा गेलेलो, पण जरा रात्रीचं क्लायमेटच्या हिशोबात मस्त वाटतं एकदम. तर गाईज आता आमची जागा सिलेक्ट झालेली इथं मस्तपैकी ना. आमचा गाईड हा मनोजदाचा खास मित्र. दादा नाव काय? प्रकाश दिगा. तर यांच्याच गावाचे आहे. इथून पुढचा प्लॅनिंग आता आम्हाला आता सामान इकडचे आणायला लागेल. तिकडून बघू जरा गाडीचा अरेंजमेंट होतो का, येऊ शकते का, किती जवळ. हा चालेल. एक नंबर जागा पण आहे. तुम्हाला दिसत असतील. हा ही बघा जी चमकतात ना, तीच BGMI खेळायला बसलाय. चला तुम्ही गाव बघू शकता. म्हणजे जुन्या काळातली एक आठवण कशी असतं, म्हणजे सेम. बस दिसत नाही. बरोबर दिसतं. बरोबर आहे ना. तर हे बघा, यो आमच्या गाईडचं घर. तुझं घर का पण मग वरता सॉरी माझी चुकी झाली. अर्ध्यांचंच घर म्हणजे जरासं पक्का, बाकी सगळ्यांचं बरेच ना. एकदम एक नंबर आहे गाईस. तुम्ही कधी जुन्या गावात, म्हणजे आमचं गाव पण पहिलं असंच होतं. नंतर लोकांना पैसे आलं सगळं खतम. मला तर जामच म्हणजे अशीच घरं होती आमची. आमची गाडी आता इथं ठेवलेलं होतं आम्ही. ही बघा यांची मस्ती. अशी लोक असे बाहेर बसतात. पहिलं आमची पण अशीच लोक, म्हणजे गावामध्ये ना अशीच लोक बाहेर बसायची. पण जसा जसा टाइम जात चालला, लोकांना पैसा आला मग नाही बसत. आता यो अख्खा सामान आहे गाईस. तो आता आम्हाला त्या जिथे आमची लोकेशन या केली ना बेस्ट, म्हणजे तिथं आमचा कॅम्प आहे, तिथे ठेवायचं आहे. चला मग आता तुम्हाला दाखवतो. तर गाईज आता सगळा म्हणजे सामान आणलेलं आहे ना, म्हणून तर त्यांनी टेंट पण लावायला घेतलेलं आहे ना. आर्यन आता आमचा ट्रायपॉड सेट करतो, तुम्हाला एक भारी नजारा दाखवून ब्लॉग मध्ये. तर आता आमचा टेबल आम्ही सेट केला. हे सामान बिमान आणलेलं आहे, सेट केलं. चालण्या बघा तुम्हाला दिसणार नाही. थांबा मी कमी करतो, तुम्हाला दिसलं तर कदाचित ना. चंद्र भाई ना फुल. आम्ही चंद्राचं इतका उजेड आहे ना. तुम्ही तिकडं ना त्या साईडला झरणा आहे, म्हणजे पाण्याचा ओल येतो तिथं. तो व्ह्यू तुम्हाला उद्या सकाळची दाखवून. उद्या सकाळच्या आम्हाला त्र्यंबकेश्वरला पण जायचं. तर चला आता असेंबल करतो, तुम्हाला दाखवतो. तर गाईज आता म्हणजे सगळे झालेलं आहे. त्यांचा मटन बिटनचा ऑलरेडी शिजायला आलेला आहे ना. आम्ही एक जुगाड केला, म्हणजे मनोजदाने बल आणलेलं, तर त्याला काठी मस्तपैकी अटकवलं. सगळीकडे मस्त भारी उजेड झालेले आहे. तर मनोजदा इथं या करतो भाजी ना. आम्ही तिथं ना गाईज एक तुमच्यासाठी सरप्राईज ठेवली. एक अशी व्हिडिओ येईल ना स्टार्सची, ते त्याच्यामध्ये दाखवत तुम्हाला दिसेल. थांबा, दिसली जाम भारी वाटली ना. तर चला मग आम्ही हा टेंट आहे, म्हणजे टेंट आतमधून खूप मोठा आहे, म्हणजे 4 जणात आरामात झोपतील. म्हणून आम्ही पहिले कॅम्पिंग ना, आमचं उद्याचा प्लॅन आहे की त्र्यंबकेश्वर. म्हणून टेबल आहे आमचं मस्तपैकी. मी बोलते इथेच